सावली तहसील व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नई दिल्ली की ओर से तहसीलदार को दिए गए एक निवेदन के माध्यम से आदिवासी छात्रावास में अनैतिक कृत्य करने वाले आरोपियों एवं पत्र परिषद में बेतुका वक्तव्य देने वाले कांग्रेसी नेताओं पर एट्रोसिटी एक्ट के तहत कार्रवाई करने की मांग की गई। राजौरा के आदिवासी छात्रावास में आदिवासी नाबालिग मासूम छात्रों पर हुए अनैतिक अत्याचार का निषेध कर दोषियों को फांसी दे तथा विद्यालय की मान्यता रद्द करे। आदिवासी छात्राओं पर अत्याचार करने वाले नराधमों को गिरफ्तार कर कठोर कार्रवाई करें और आदिवासी छात्राओं के परिवार को न्याय दें। और वहीं आदिवासी बांधवों के संवेदनशील भावना पर नमक छिड़कने वाला बेतुका वक्तव्य करने वाले पूर्व विधायक तथा संस्था के अध्यक्ष सुभाष धोटे, सुरेश धानोरकर, विधायक विजय वडेट्टीवार पर एट्रोसिटी एक्ट के अंतर्गत कड़ी कार्रवाई की जाए। पत्रकार परिषद में इन नेताओं ने जो वक्तव्य दिया, वक्तव्य का तीव्र निषेध प्रत्येक गांव में किया जा रहा है। सावली तहसील व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नई दिल्ली के संयुक्त विद्यमान से सावली के नायब तहसीलदार चीड़े के मार्फत निषेध कर निवेदन सौंपा गया। इस समय परिषद के केशव तिरानिक, अतुल कुड़ापे, श्रीरंग मडावी, प्रवीण गेडाम, लखन मेश्राम, राजेंद्र पेदनाम, डिब्रू गेडाम, युवराज उड़के व आदि समाज बांधव उपस्थित थे। सिटी न्यूज के लिए हमारे विशेष संवाददाता प्रवीण गेडाम की रिपोर्ट। आदिवासी विकास परिषदेच्या वतीनं आम्ही चंद्रपूरला जी पत्र परिषद घेतली, त्या पत्र परिषदेतून आम्ही मागणी केली की सीआयडी चौकशी, सीबीआय चौकशी झाली पाहिजे आणि जे काही या ठिकाणी आरोपी आहेत त्या आरोपींना पास्को आणि एट्रोसिटी ॲक्ट नुसार फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आम्ही मागणी केली होती आणि त्यांना एट्रोसिटी ॲक्ट आणि पास्को कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई चालू झालेली आहे। पण हे प्रकरण जिकडे तिकडे चालू असताना आणि गरमागरमी वातावरणात चालू असताना आणि जन आक्रोश मोर्चा आदिवासींच्या मधून आणि इतर संघटनांच्या वतीने निघत असताना अशा याच्यामध्ये सुद्धा याच सावली तालुक्यातील जे काही आमदार महोदय आहे, आमदार विजय वडेट्टीवार साहेब यांनी दिनांक 22 एप्रिलला चंद्रपूर इंडिया हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि ती पत्रकार परिषद आदिवासींच्या बाजूने न घेता तिथले जे काही संस्थापक आहे यांना वाचवण्याच्या दृष्टिकोनातून घेऊन त्या ठिकाणी त्यांनी बेताल वक्तव्य असं केलं का आदिवासींकडनं शासकीय मदत मिळवण्यासाठी असे छळाचे जे प्रकरण दाखल केले जातात आणि याच्यातून ते आर्थिक मदतीचा एक मदत मिळाली पाहिजे असा हेतू ठेवून ते प्रकरण ते दाखल करतात असं बेताल वक्तव्य केलं। म्हणून आम्ही त्यांचा तीव्र निषेध करतोय, कारण हे बेताल वक्तव्य एखाद्या उपनेत्यांनी विधानसभेचे असं करणं म्हणजे काही बरोबर नाही, उचित नाही। म्हणून विजय वडेट्टीवारासह आम्ही बाळू धानोरकर लोकसभेचे उमेदवार तसेच संस्थापकाचे जे काही सुभाष धोटे आहेत त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई व्हावी आणि इतर या प्रकरणातले जे लोक आहेत त्या ठिकाणी होते पत्र परिषदेला त्यांचा सगळ्यांचा आम्ही निषेध नोंदवतो आणि त्यांच्यावर देखील एट्रोसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन कडक कारवाई करण्यात यावी अशी आमची